सखी सह्याद्रीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण सर्वजण भारताचे नागरिक आहोत आणि आपली जी लोकशाही आहे त्याच्याविषयी आपल्याला अत्यंत अभिमान आहे। या सगळ्याची जाणीव ना खरी आपल्याला झाली ज्यावेळेला 2005 साली माहितीचा अधिकार हा आपल्याला जाणीवपूर्वक काहीतरी शिकवून गेला। तोपर्यंत आपल्याला असं वाटत होतं की जो देशाचा कारभार चाललेला आहे त्याचा आणि माझा तसा 5 वर्षाच्या निवडणूक सोडलं तर अर्थार्थी काही संबंध नाहीये। आपल्याला ह्याची जाणीव तेव्हा झाली ज्या वेळेला आपल्याला हे लक्षात आलं की माहितीचा अधिकार हा कायदा स्वच्छ कारभार चालावा, कारभारामध्ये नेमकं काय चाललंय ह्याची आपल्याला कल्पना यावी आणि पारदर्शक कारभारासाठी आपण अत्यंत आग्रह धरावा अशी ही भूमिका आपण भारताचा नागरिक म्हणून करू शकतो। आणि ही सार्वभौमत्वाची खरी जाणीव ज्या वेळेला झाली त्यावेळेला अनेक गोष्टींच्या मधून तावून सुलाखून आजचा आपला कारभार बऱ्याचशा प्रमाणामध्ये ऑन ट्रॅक आहे ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीचा होऊ लागला। ह्याच्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागल्या। सार्वभौमत्वाचा कायदा निर्माण करण्यासाठी म्हणून, माहितीचा अधिकार लोकांना देण्यासाठी म्हणून झगडावं लागलं। झगडल्यानंतर जे काही मिळालं आहे त्याचा उत्तम वापर कसा करावा प्रश्न इथे आता येऊन थांबलेला आहे। त्याचा गैरवापर कमीत कमी व्हावा, रादर त्याचा गैरवापर होऊच नये ह्याच्यासाठी आपण नेमकं काय करायला पाहिजे याच्यासाठी जनजागृतीची आवश्यकता आहे। आणि ही जनजागृती कुठल्या माध्यमातून होईल, कशा प्रकारे होईल याच्यावर आज आपण विचार करूया। हा विचार करत असतानाच हा कायदा नेमका काय आहे, या कायद्याच्या असलेल्या मर्यादा आणि असलेल्या अनेक गोष्टी ह्या आपण जाणून घेणार आहोत। आणि म्हणूनच आजचा आपला जो विषय आहे तो विषय असा आहे की माहितीचा अधिकार, वापर, गैरवापर। माहितीचा अधिकार, वापर आणि गैरवापर ह्याविषयी आपल्याला जे माहिती करून देणार आहेत त्यांचं आपण स्टुडिओमध्ये स्वागत करूया। ते आहेत ॲडव्होकेट श्रीनिवास घैसास। नमस्कार। सखी सह्याद्रीमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। गेली जवळपास 20-22 वर्ष घैसास साहेब ह्या वकिली क्षेत्रामध्ये आहेत। त्यांनी अनेक वृत्तपत्रातनं स्तंभलेखन केलेलं आहे आणि त्यांचा असलेला प्रदीर्घ अनुभव आज ह्या माहिती अधिकाराच्यासाठी आपल्याला नक्कीच उपयुक्त ठरणार आहे। तुमच्या मनामध्ये माहितीच्या अधिकाराच्या बद्दल अनेक प्रश्न असतील, ते प्रश्न विचारण्यासाठी म्हणून आमचे दूरध्वनी क्रमांक तुम्हाला देते, चटकन उतरवून घ्या। ते असे आहेत 022, अर्थातच मुंबईच्या बाहेरच्या प्रेक्षकांच्यासाठी हा STD कोड आहे 24908050 आणि 24988050। जेव्हा आपण असं म्हणत होतो ना की आम्ही लोकशाही राष्ट्रामध्ये राहतो, लोकशाही ही आम्हाला अभिमान देणारी वस्तुस्थिती आहे, हे माहीत असताना सुद्धा आपल्याला हे माहीत नव्हतं की आपण त्याच्यात प्रत्यक्ष चालणाऱ्या कारभारामध्ये आपण बारकाव्याने लक्ष घालू शकतो किंवा जर काही शंका आपल्याला असतील तर त्या आपण अत्यंत पारदर्शकपणाने विचारू शकतो। हा 2005 सालचा जेव्हा माहितीचा अधिकाराचा कायदा अस्तित्वात आला त्याच्यानंतर ह्या कायद्याबद्दल थोडंसं अगदी थोडक्यात सांगायचं असं जर ठरवलं तर तुम्ही ह्या कायद्यासंबंधी नेमकं आम्हाला काय सांगाल? काय सांगायचं जर झालं तर आपण प्रजासत्ताक म्हणून, लोकशाही राष्ट्र म्हणून कामाला सुरुवात केली, परंतु 97 सालपर्यंत ह्याविषयी आपण अनभिज्ञ होतो। एकदा आपण जर लोकप्रतिनिधींना निवडून दिलं की त्यानंतर ते लोकप्रतिनिधी कसा कारभार करतात किंवा त्यांच्यावरती काही वचक आहे का अशी कुठलीही यंत्रणा आपल्याकडे अस्तित्वात नव्हती। मग काय झालं की ही यंत्रणा इतर देशामध्ये म्हणजे प्रगत देशामध्ये भरपूर अगोदरपासून अस्तित्वात होती, मग ही आपल्याकडे का असू नये असा जेव्हा एक चळवळीचं स्वरूप त्याला झालं तर 1997 सालापासून ही चळवळ सुरू झाली आणि त्याचं प्रत्यक्ष रूपांतर महाराष्ट्राबरोबर बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये 2002 साली माहितीच्या अधिकाराचा कायदा अस्तित्वात आला। आता महाराष्ट्राबरोबरच इतरही काही राज्यांनी हा माहितीच्या अधिकाराचा कायदा अस्तित्वात आणला, पण काय झालं प्रत्येक विधिमंडळाने त्यांच्या त्यांच्या राज्याच्या गरजेप्रमाणे त्याच्यामध्ये त्यांनी ते सुधारणा केल्या। आता प्रत्येक राज्याला वेगळा कायदा, त्यामुळे पुन्हा त्या ठिकाणी एकमेकाचं लोकांचं कन्फ्युजन व्हायला लागलं। म्हणून शेवटी सेंट्रल गव्हर्नमेंटने 2005 साली एकत्रितपणे एक कायदा आणला जो सगळ्या भारतभर लागू, अर्थात सगळ्या भारतभर म्हणताना जम्मू आणि काश्मीर वगळून सर्व संघराज्यांना तो लागू केला। दुसरं असं की फक्त त्याच्यामध्ये त्यांनी त्या 2005चा कायदा जेव्हा अस्तित्वात आणला त्यावेळेला अशी शिफारस केली की ह्या कायद्यामुळे ज्या अन्य राज्यांनी कायदे केले असतील ते आपोआप रद्दबातल ठरणार, फक्त
ज्याच्यामध्ये काही केसेस चालू आहेत त्याच्याखाली तेवढ्या प्रोसेस तो लागू राहील, अशा प्रकारची तरतूद केली. त्यामुळे फायदा एक झाला की सगळ्या भारतभर जवळजवळ सगळीकडे माहितीचा अधिकार हा एकसूत्रीपणा आहे, जसा इन्कम टॅक्स आहे की सगळ्या भारतभर एकच आहे. त्यामुळे काय झालं की प्रत्येक राज्याप्रमाणे आज जो विषय गोंधळाचा होता तो होत नाही आणि तो कायदा सध्या अस्तित्वात. माहितीच्या अधिकाराच्या कायद्याची काही वैशिष्ट्ये, तर ती वैशिष्ट्ये आपल्याला काही अशी सांगता येतील? हो, निश्चितपणे सांगता येईल की पहिली गोष्ट लक्षात घ्या की एकदा आपण लोकशाही राष्ट्रात जातो. हुकुमशाही राष्ट्र असेल तर प्रश्नच नाही, हुकुमशाहीच्या मनात येईल ते चालतं. या ठिकाणी जरी लोकशाही पद्धतीने आपण केलं तरी एकदा राज्यकर्त्यांना राज्य हातात मिळाल्यानंतर कुठल्याही माणसाची प्रवृत्ती ही आपण काय करतो हे लोकांना समजू नये अशी असते. आता तुम्हाला माहिती आहे की ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं, त्यांनी 1923 साली गोपनीयतेचा कायदा आणला. आजही तो कायदा अस्तित्वात आहे, पण तो त्यांच्या दृष्टीने जरुरीचा होता कारण त्यांना लोकांना हे ज्ञान द्यायचं नव्हतं. आज आपली गोष्ट तशी नाही. आपण जेव्हा 27 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर आपल्याला जनता निवडून देते आणि जनतेचा पैसा हा आपण विकास कामासाठी वापरतो. तो कसा वापरला जातो, कशासाठी वापरला जातो, योग्य रीतीने वापरला जातो का नाही ह्याच्यावरती अंकुशच नव्हता. ह्या कायद्यामुळे प्रत्येक गोष्ट ही जनतेला माहीत करून घ्यायचा अधिकार आपोआप त्यांना एक हत्यार मिळालं आणि त्यामुळे संबंधित अधिकारी संबंधित यांना असं कुठेतरी वाटायला लागलं की नाही अरे आपण जर बरोबर नाही केलं तर आपल्याला कोणतरी प्रश्न विचारणार आहे, जाब विचारणार आहे. आणि खरोखर सांगायचं झालं तर ही एक आमूलाग्र असा बदल आहे आणि हे जनतेच्या हातात हे एक हत्यार मिळालेलं आहे. आता ते हत्यार दुधारी आहे, कसं वापरायचं. तुम्ही मगाशीच म्हणात की वापर आणि गैरवापर, तर खरोखर जर आपण सुरी घेतली तर फळ कापायला पण त्याचा उपयोग होतो आणि बोट कापायला पण त्याचा उपयोग होतो. तर आपण काय करायचं हे सुजाण नागरिकाने, आपली निश्चित भारतातली जनता सुजाण आहे. त्याचं कारण असं आहे की जेव्हा जेव्हा अशी वेळ येते त्यांनी सत्तांतरं सुद्धा केली, जेव्हा जेव्हा वेळ येते त्यांनी आपली प्रगल्भता दाखवली. ह्या बाबतीत सुद्धा ते दाखवतील. परंतु 2005 ते 2015 हा त्या कायद्याचा काय प्रभाव आहे किंवा त्याचा काय नक्की परिणाम होतो या दृष्टीने हा काळ थोडासा कमी आहे. बरोबर, त्या दृष्टीने आपण बोलणारच आहोत. आपल्याला स्मिता जयवंत यांचा फोन आहे, बघूया त्यांना काय विचारायचं. बोला. हॅलो हॅलो हॅलो. हा बोला. हा, मी वसईवरून बोलते आहे, स्मिता जयवंत. हॅलो. तर मला माहितीच्या अधिकारासाठी 28 एप्रिलला मी अर्ज केलेला आहे. पण अजूनपर्यंत त्यांनी त्याचा काही पाठपुरावा केला नाही आणि आज मला सांगितलं आहे की आम्ही काही 69चं आहे. माहितीचा अधिकार जो कालावधी आहे तो 1969चा मागितला आहे, परंतु अजूनही काही दिलेलं नाहीये. तर आता आम्ही काय करावं? दोन गोष्टी आहेत मॅडम. तुम्ही जो सांगता तर तुम्ही अर्ज 28 एप्रिलला केलाय म्हणता, तर तो 28 एप्रिल नंतर जर एखादी माहिती आपण मागवली आणि जर अर्ज विहित नमुन्यामध्ये व्यवस्थितरित्या केलेला असेल तर 30 दिवसामध्ये तुम्हाला ती माहिती मिळणं अपेक्षित आहे. आता ती जर मिळाली नसेल तर तुम्ही त्याच्यावरती जे अपीलीय अधिकारी म्हणजे त्याच्यावरचं जो पहिलं अपील त्याला म्हणतात त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करायला होता आणि तो अर्ज तुम्हाला माहिती न मिळाल्यापासून 45 दिवसात करायला पाहिजे. तो तुम्ही केला होतात का? तो जर केला असतात किंवा केला का मला माहीत नाही, तो केला नसेल तर करा. आणि का मला माहिती मिळाली नाही किंवा त्याच्यामध्ये काही कारण आहे का किंवा त्यांचं उत्तर आलं होतं का ह्याची पहिली खात्री करून घ्या आणि मगच त्याच्यातही तुमची जर दाद लागली नाही 45 दिवसामध्ये अपील अधिकारी तर त्याच्याही वरती 90 दिवसामध्ये माहिती आयुक्तांकडे तुम्हाला अर्ज करता येतो आणि यासाठी तुम्हाला वेगळा खर्च करायला लागत नाही. 20 रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प त्या अर्जाला लावायला लागतो आणि अर्ज विहित नमुन्यामध्ये उपलब्ध आहे. त्या ह्याच्यामध्ये मराठी, हिंदी किंवा इंग्रजी ह्यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता. फक्त गंमत काय होते की आपण कित्येक वेळेला माहितीच्या अधिकारात अर्ज करतो पण त्याच्यावर आपल्याला पोचपावती सुद्धा नसते. निश्चितपणाने आपण पोचपावती त्याची घेतली पाहिजे कारण त्याशिवाय आपण केव्हा अर्ज केला होता ह्याची आपली खात्री पटत नाही आणि मग त्याच्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना पळवाट मिळते. आता कदाचित ह्या ठिकाणी तुमचं स्वरूप कसं आहे मला माहीत नाही, तुम्ही कुठली माहिती मागितली मला माहीत नाही, हे मी एक सर्वसाधारण म्हणून तुम्हाला माहिती देतो. पण तुम्ही पहिल्या अपिलामध्ये जा, निश्चित तुम्हाला न्याय मिळेल.
आपण जे 2005 साली हा कायदा झाला असं म्हणतोय, त्याच्या आधीची जर मला माहिती हवी असली, म्हणजे ह्याला काही तसं वर्षाची बंधनं आहेत का माहिती मागवण्याला? स्वातंत्र्य झाला त्या दिवसापासून आपण मागू शकतो? हो, कुठलीही माहिती मागवू शकतो. 2005 साली कायदा आला म्हणून 2005 नंतरचीच माहिती हवी अशातला भाग नाही. अगदी तुम्हाला जर माहीत नसेल तर महसूल खात्याची अगदी 1932-1919 सालची सुद्धा माहिती उपलब्ध आहे. काही गोष्टी ह्या ब्रिटिशमध्ये ज्या सिस्टीममध्ये चांगल्या होत्या किंवा 7/12 आहे, कुळ कायदा आहे किंवा त्यांचे फेरफार आहेत, ह्या माहिती जे अवेलेबल असेल ती तुम्हाला निश्चितपणे मिळेल. आता जर अवेलेबल नसेल तर तसं तुम्हाला पत्र येईल, पण जनरली जर ती माहिती अवेलेबल असेल तर निश्चितपणाने तुम्हाला आज मागितली तरी मिळेल. त्याच्यासाठी 96, 2005 असे कुठलेही म्हणणं. बरोबर. जेव्हा आपण ह्या माहितीच्या अधिकाराच्या बद्दल आज बोलतोय, गोपनीयता हा एक जो प्रकार आहे, ह्याची एक पळवाट आहे असं बरेच वेळेला लक्षात येतं, तर ही खरी गोष्ट आहे का? हो, निश्चितपणाने खरी आहे की पूर्वी राज्यकर्त्यांना कुठलीही गोष्ट आपण काय करतोय ही त्यांना जनतेपर्यंत पोचवायचीच नव्हती. विशेष करून ब्रिटिशांना तर नव्हती, कारण त्याशिवाय त्यांचं राज्यच चाललं नसतं. आज आपली अवस्था तशी नाही. आज आपण लोकशाही अंगीकारलेली आहे, त्यामुळे प्रत्येक जी गोष्ट फक्त भारताच्या सार्वभौमतेला किंवा एकात्मतेला धोका पोचवणार नाही किंवा एखादे संरक्षण ह्याला धोका पोचवणार नाही, तेवढ्या गोष्टी बघून सगळ्या गोष्टी ह्या माहितीच्या अधिकारामध्ये तुम्हाला त्याची माहिती मिळू शकते. आता कुठल्या गोष्टी मिळणार नाहीत ह्या कायद्यामध्ये नमूद केले आहे, तरी सुद्धा तुम्हाला मुद्दामून इथे सांगतो की एखादी गोपनीय माहिती उघड केल्यामुळे सरकारचं जेवढं नुकसान होईल त्याच्याहून जर ती उघड केल्यामुळे सरकारचा जास्त फायदा होत असेल तर ती माहिती सुद्धा उघड करायची तरतूद या कायद्यामध्ये आहे. थोडक्यात सांगायचं तर जो गोपनीयतेचा कायदा 1923 सालचा आजही अस्तित्वात आहे, त्याला त्यांनी इतकं बंधनं आणले की जवळजवळ तो अस्तित्वात नाही असं वाटावं इथपर्यंत त्यांनी आणलेलं आहे. आणि त्यामुळे जवळपास मी म्हणेन फक्त एक संरक्षण खातं, परराष्ट्र खातं किंवा काही मूलभूत एखादी पोलिसांनी समजा दंगल आवरण्यासाठी केलेली एखादी उपाययोजना असेल, अशा जर काही गोष्टी मोजक्या सोडल्या तर निश्चितपणाने तुम्हाला त्या प्रत्येकाची माहिती मिळते. एवढंच नाही तर जे गोपनीय म्हणून परराष्ट्र खातं किंवा याचं संरक्षण खातं आहे त्याच्यात भ्रष्टाचारासंबंधी जर काही असेल, तुमचा जर प्रश्न भ्रष्टाचारासंबंधी असेल, तुमचा काही प्रश्न टेंडर संबंधी असेल तर निश्चितपणे त्याच्याबद्दल विचारा. पण सैन्याची रचना कशी आहे, तुम्ही काय करणारा, हल्ला करणारा का, अशी माहिती वगळता इतर जी व्यावहारिक माहिती आहे ती सुद्धा त्या कायद्याखाली आपल्याला मागवता येईल. हा जो माहितीचा अधिकार आहे त्याला काम करणारी अशी त्याला जोडणारी यंत्रणा बरीच आहे, तर ही यंत्रणा आपल्याला समजून देता येईल का की माहितीचा अधिकार ह्याचा वापर कसा केला जातो, हे वापर करत असताना त्याच्यामध्ये कोण मंडळी समाविष्ट असतात आणि ती ह्या माहितीच्या अधिकाराकडे निश्चित कुठल्या नजरेने बघतात? एक गोष्ट आहे की पहिलं माहितीच्या अधिकारात कुठल्या गोष्टी येतात हे आपण समजून घेतोय. ज्या ज्या ठिकाणी शासकीय अनुदान, शासकीय मदत किंवा शासकीय कुठलीही मदत घेऊन एखादं काम केलं जातं म्हणजे गव्हर्नमेंट किंवा शासकीय अधिकारी हे त्यामध्ये येतातच, परंतु शासनाचं आता उदाहरणार्थ अनुदानात शाळा, उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी एखाद्या कंपनीला भूखंड दिला गेला, म्हणजे जिथे शासनाची मदत दिलेली असेल अशा प्रत्येक गोष्टी ह्या कायद्याखाली येतात आणि त्या कायद्याखाली तुम्ही त्यांची माहिती मागवू शकता. आता कुठली मागवू शकत नाही मग अशी आपण सांगितलं. आता मी तुम्हाला 1 मिनिट थांबवते कारण आपल्याला धनेश राऊत म्हणून फोन आहे आणि ते डहाणूहून आपल्याशी बोलतात. विचारा. हॅलो. हॅलो. हा बोला. हा, मी धनेश राऊत डहाणूवरून बोलतोय मॅडम. हा, माहितीच्या अधिकाराखाली दुसरं अपील केल्यानंतर आपल्याला एक निर्णय दिला जातो आणि त्याच्यात मला असा निर्णय दिला गेला की तुमचं अपील अंशतः मान्य केलं गेलं. तर माहितीच्या अधिकाराच्या कायद्याखाली अपील अंशतः मान्य करणं अशा प्रकारची काही तरतूद आहे का कायद्यामध्ये? बरं, अशा प्रकारची तरतूद असेल तर अंशतः कुठल्या संदर्भात तो माझं अपील मान्य केलं का, त्यातला कुठला अंश पकडला गेला आणि कुठला अंश विधाळला गेला, एवढं करून माझी मूळ जी तक्रार जी आहे त्या संदर्भामध्ये मला जर अंशतः अपील मान्य केलं गेलं असेल तर तो फक्त कागदी घोडा नाचवला गेला असं म्हणता येईल, कारण त्याच्या संदर्भात काहीच कळवलं गेलं किंवा माझ्या तक्रारीच्या संदर्भात काय कुठल्या प्रकारचं निराकरण अजूनही झालेलं नाहीये. हे अंशतः अपील मान्य होणं हा जो प्रकार सांगितला जातो माहिती आयुक्ताकडून कोकण खंडाकडून मला सांगितलं गेला, तर त्याच्यात कितपत तथ्य आहे हा माझा प्रश्न. महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही सांगितलं तो. पण अंशतः मान्य करणं याचा अर्थ तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज केलेला आहे तो योग्य ठिकाणी अर्ज केलाय पण त्यातली काही माहिती ही त्यांना देता येत नसेल.
आता तुम्ही काय मागितलं होतं हे आपल्याला हा विषय नाही, परंतु तुम्ही जी माहितीतलं एक तर काही माहिती त्यांना देता येत नसेल म्हणून त्यांनी औषध अमान्य केली असेल, काही माहिती त्यांच्यावर अवेलेबल नसेल म्हणून देता येत नसेल. आणि मग अशा जेव्हा परिस्थिती, आता किती वेळेला असं होतं की आपण एखादी महसूल खात्यातली माहिती मागतो आणि त्याची पानं फाटलेली असतात किंवा एखादा रेकॉर्ड अवेलेबल नसतो. मग तुम्हाला माहिती मागण्याचा अधिकाराखाली तुम्ही ही मागू शकता, परंतु ती तुम्हाला का नाही दिली, तर ते तुमचा अधिकार मान्य केला पण औषधं जेवढी आहे तेवढी उपलब्ध करून दिली, अशा प्रकारचं होऊ शकतं. आता ही केस वाईज प्रत्येक गोष्ट ही आपल्याला जेव्हा बघू तेव्हाच ह्याचं उत्तर आपल्याला निश्चितपणे द्यायचं, पण निश्चितपणाने औषधं ही तरतूद आहे आणि ती जेवढं पॉसिबल आहे. मगाशीच मी सांगितलं की गोपनीयतेच्या समजा तुम्ही एखादी माहिती मागितली असेल तर त्याच्यामध्ये जेवढी माहिती उघड करून तुम्हाला देता येईल तेवढी माहिती त्यांनी द्यायचा प्रयत्न केला, त्याला अंशतः म्हणतात. पण ह्या मुद्द्यावरती होतो की माहितीचा अधिकार कोणाला आणि कशासाठी वापरता येतो. माहितीचा अधिकार कोणालाही वापरता येतो आणि कशासाठी म्हटलं तर मी सांगितलं असं की कुठलीही जर तुम्हाला एखादी माहिती हवी असेल, कुठल्याही प्रोजेक्टची माहिती असेल, याचा खूप फायदा मॅडम होऊ शकतो की आपल्या गावामध्ये चालणारं एखादं काम ते कसं चाललेलं आहे, किंवा हे काम रखडलं आहे का, किंवा एखादं महामार्गाचं डांबरीकरण का थांबलं आहे, किंवा त्याला सँक्शन झालं आहे किंवा नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला किती वेळेला प्रश्न म्हणजे हा कितीतरी दिवस पडला आहे बा, ही हा रस्ता कोर्ट कचेरीत अडकला आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घेता येतात आणि त्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आपण माहितीच्या अधिकारात ह्या गोष्टी विचारू शकतो. आणि त्यासाठी एक यंत्रणासुद्धा त्यांनी तयार केलेली आहे. प्रत्येक खात्यात एक माहिती अधिकारी हे एक पद निर्माण केलेलं आहे आणि त्याच खात्यामध्ये अपिलीय अधिकारी ही एक पद. म्हणजे समजा त्या माहिती अधिकाऱ्याने जर एखादं उत्तर तुम्हाला 30 दिवसात दिलं नाही तर त्याचा अपिलीय अधिकाऱ्याकडे 45 दिवसात उत्तर मागण्याचा तुम्हाला हक्क आहे. आणि ह्या ठिकाणी जर तुमचं दाद लागली नाही तर माहिती आयोगाकडे तुम्हाला दाद मागते. आता माहिती आयोगात सुद्धा 2 प्रकार आहेत, एक म्हणजे केंद्रीय माहिती आयोग आणि एक राज्य माहिती आयोग. तुमची माहिती ज्या प्रकारात असेल, समजा तुमची माहिती केंद्रीय ह्याची असेल तर ते केंद्रीय आयोगाकडे जाईल. तुमची माहिती जर समजा राज्य शासनाच्या अखत्यारीतली असेल तर ती राज्य माहिती आयोगाकडे जाईल आणि त्याचा निर्णय हा अंतिम असतो. आणि ह्याला एक वैशिष्ट्य म्हणजे ह्याला कोर्टामध्ये अपील ठेवलेलं नाही, त्यामुळे त्याचा वेळ जात नाही. त्याचे फॉर्म किंवा जे अर्जाचे नमुने आहेत ते इतके सुटसुटीत आहेत की त्यासाठी तुम्हाला वकिलाची गरज लागत नाही, तुम्ही स्वतःहून हे करू शकता. फक्त कशासाठी पाहिजे आणि काय हे जर आपण व्यवस्थितरित्या सांगितलं तर मला वाटतं निश्चितपणे तुम्ही कुठलीही आपल्याला हवी ती माहिती तात्काळ मिळवू शकता आणि नाही मिळत तर त्याच्या विरुद्ध दाद देखील मागू शकता. मनात प्रश्न असा येतो की जेव्हा आपण शासकीय यंत्रणेमध्ये आपला एक सहभाग आहे असं आपण समजतो, ज्याच्यातून आपल्याला माहितीचा अधिकार हा पूर्णपणाने चांगल्या पद्धतीने वापरता येतो. बरेच वेळेला ज्या काही प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स आहेत, मनात असं येतं की त्यांच्या विरुद्ध जर मला काही तक्रार करायची असेल तर मी ह्या माहितीच्या अधिकाराचा वापर करू शकते का नाही? नाही करू शकत. आणि ही एक आपल्याला सुधारणा सुद्धा करता येईल की ज्या ठिकाणी सार्वजनिक आज असं आहे की कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, माहितीच्या अधिकाराला येत नाही, किंवा किती वेळा असं होतं की एखादा रजिस्टर असं सांगतो की येतात, एखादा रजिस्टर सांगतो नाही येत. तर ज्या ठिकाणी कंपन्या आहेत किंवा भाग भांडवल आहे ह्यांना सुद्धा प्रायव्हेट ज्या ऑर्गनायझेशन आहेत किंवा इन्स्टिट्यूट आहेत त्या सुद्धा त्या ह्याच्याखाली आणता येतील. तुम्ही जो मग अशी म्हणालात की ह्या कायद्याचा जास्तीत जास्त कसा वापर करता येईल, तर निश्चितपणाने त्या आणता येतील. आता समजा या खाजगी स्कूल्स आहेत की ज्यांना अनुदानित आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही माहिती विचारू शकता, पण ज्या विना अनुदानित आहेत पण त्या ठिकाणी सुद्धा पाल्याचं भवितव्य माझे निगडित आहे अशा प्रकारचा ब्रॉड हे घेऊन त्या ठिकाणी सुद्धा त्यांना आणता येतील. अशा काही सुधारणा करणं आवश्यक आहेत किंवा त्या जसं काळानुरूप आपल्याला अनुभव येतील त्याप्रमाणे त्यामध्ये करायला पाहिजेत. परंतु मी मगाशी सांगितलं की 10 वर्षाचा काळ हा कायद्याच्या दृष्टीने खूपच लहान आहे, त्यामुळे येणारा अनुभव आणि त्याच्यामधनं जाणवणारी उणीव ह्या दोन्ही गोष्टी आपण जर ह्या घेतल्या तर आणि आपल्याकडे ती तरतूद आहे. कारण आपल्या संविधानामध्ये सुद्धा इतक्या घटना दुरुस्त झाल्या आहेत, म्हणजे जेव्हा जेव्हा कालबाह्य एखादी गोष्ट होते तेव्हा ती व्यवस्थित करायची किंवा कालानुरूप करायची, काळाची बरोबर जाणारी करायची, याची तरतूद आपल्या घटनाकारांनी करून ठेवलेली आहे. किती उदात्त आपली घटना आहे. खरंय. रमेश काकडे आपल्याशी बोलतायत सासवडहून, बघूया त्यांना काय म्हणायचंय. बोला. हॅलो हॅलो हॅलो, नमस्ते. नमस्कार, बोला. हा, मी प्राध्यापक राजेश काकडे बोलतोय. हॅलो, राजेश काकडे बोलतोय मी. तर मला माहिती अशी विचारायची की 80% माहिती अधिकारी माहिती देतच नाही.
ज्यावेळी अपिलीय अधिकाऱ्याला आपण ज्यावेळी करावा अर्ज ना तेव्हाच माहिती मिळते. अगदी 80% गोष्टीत असं होतं. आणि दुसरी गोष्ट, आपण शेवटच्या टप्प्याला जातो माहिती आयुक्तांच्याकडे, तर ते माहिती आयुक्त अगदी 5 मिनिटात आपल्याला बाजू करता, हा यांना माहिती देऊन टाका. अहो पण आम्ही तुमचे पण आलोय एवढे टप्पे पार करत, काहीतरी कारवाई करा ना त्या अधिकारी ज्यांनी आम्हाला त्रास दिला. पण शेवटच्या टप्प्याला आलो तर थोडी काहीतरी त्याच्यावर कारवाई व्हावी असं आमचं म्हणणं आहे. आम्हाला रिझल्ट पाहिजे असं मिळत नाही. ही जी तक्रार आहे ही मला वाटतं सर्वसामान्य आहे की या तक्रारीसाठी नेमकं काय केलं जाऊ शकतं. निश्चितपणे तुम्हाला सांगतो की या माहिती आयोग जो तुम्ही आता म्हणालात त्यांना काही अधिकार ह्या कायद्याने दिलेले आहेत. आता काय जर अधिकार असतील तर एखादी माहिती तुम्ही द्यावी असा आदेश देणं, एखादी माहिती उघड करावी हा आदेश देणं, किंवा एखादी माहिती जर तुम्ही उघड का नाही केली नसेल तर त्या अधिकाऱ्याला दंड करणं हा सुद्धा त्यांना अधिकार आहे. तुम्हाला माहितीसाठी सांगतो की दर दिवसाला 250 रुपये इतका दंड सुद्धा माहिती आयोग करू शकतो आणि जास्तीत जास्त 25,000पर्यंत दंड करू शकतो. एवढंच नव्हे तर ज्याला आपण सिव्हिल प्रोसिजर कोड म्हणतो 1908चा, त्याप्रमाणे न्यायाधीश किंवा एखादा कोर्ट एखाद्याला समन्स काढू शकतं, एखाद्याला बोलवू शकतं किंवा त्याचं विटनेस तपासू शकतं किंवा साक्षी पुरावे तपासू शकतं. तद्वत सुद्धा अधिकार ह्या माहिती अधिकाराला दिलेले आहेत. त्याशिवाय एखाद्या अधिकाऱ्याने खरोखर जर तो दोषी आढळला तर त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करायचे किंवा त्याची खातेनिहाय चौकशी करण्याचं सजेशन सुद्धा हे माहिती आयुक्त देऊ शकतात. आता आपल्याला पुष्कळ वेळेला असं वाटतं की ह्याच्यावर कारवाई झाली नाही, आता त्यांना दंड झाला किंवा नाही, किंवा त्यांना खातेनिहाय चौकशीसाठी त्यांनी सजेस्ट केलं किंवा नाही, ह्या गोष्टी आपल्याला माहिती पडत नाहीत. आता त्याही आपल्याला जाणून घेता येतील किंबहुना ही शिक्षा अजून कठोर करता येईल का, किंवा कित्येक वेळेला असं होतं की सकृत दर्शनी त्या अधिकाऱ्याची चूकही नसते की त्याच्याकडे अवेलेबल. समजा असं किती वेळा होतं की तलाठ्याकडे आपण एखादी माहिती मागतो आणि त्याचं रेकॉर्ड सगळं असतं तहसीलला म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी, मग तो तरी काय तुम्हाला उत्तर देणार. मग ह्या ठिकाणी त्याची सद्भावना सुद्धा लक्षात घेतली जाते. एक लक्षात घ्या की जसा तुम्हाला अधिकार आहे तसा तो जो कर्मचारी किंवा जो कोण अधिकारी काम करत असेल तो सुद्धा ह्या भारताचाच नागरिक आहे, त्याच्यावर सुद्धा अन्याय होता कामा नये ही आपल्या घटनेचा मूलभूत आहे. त्यामुळे कदाचित हे तुमची भावना रास्त असेल पण निश्चितपणाने हे अधिकार आयोगाला आहेत आणि ते वापरतात पण, आणि ते वापरण्यासाठी तुम्ही इन्सिस्ट सुद्धा करू शकता. त्याची सुद्धा माहिती तुम्ही माहिती अधिकाऱ्याद्वारे मिळवू शकता. त्यांचा जो प्रश्न होता ना की 80% वेळेला अपिलेटच्या शिवाय तुम्हाला त्याची उत्तरं मिळतच नाही, तर तुमचा अनुभव काय सांगतो, हे खरं आहे का? हो, पुष्कळ वेळेला एक पहिली गोष्ट अशी की माहिती देण्याची टाळाटाळ करायची ही असते, म्हणजे ही सहज प्रवृत्ती. कुठली गोष्ट अंगावर घ्यायची कारभार जर पारदर्शक असेल तर काही प्रश्न नाही. कित्येक वेळेला काय होतं की नसतं झंझट मागे कशाला लावून घ्या म्हणून एक टाळण्याचीच प्रवृत्ती असते. आता तुम्हाला साधी गोष्ट सांगतो की पॅन कार्ड असलंच पाहिजे हा नियम, असा नियम नाही. पॅन कार्ड नसेल तर 160चा फॉर्म पण आपण भरून घेऊ शकतो, पण हे कित्येक लोक सांगतच नाहीत. आता बँकेत गेलं नाही, तुम्ही सांगितलं की नाही तुम्ही पॅन कार्ड आणल्याशिवाय तुमचं खातं उघडलं जाणार नाही, अशा सरळ सांगितलं जातं. पण अशी तरतूद आहे ही सुद्धा सांगायला पाहिजे, पण हे नसतं व्याप करा का मग तो 160 घेऊन आपल्याला कळवायला लागतो. हे टाळण्याची प्रवृत्ती ही सहज प्रवृत्ती आहे आणि ह्या सहज प्रवृत्तीवर म्हणजे अधिकाऱ्यांच्या प्रवृत्तीवर किंवा शासनकर्त्यांच्या प्रवृत्तीवर जाब बसवण्यासाठी किंवा त्यांना एक अंकुश ठेवण्यासाठीच हा माहितीचा अधिकार आहे. मी तुम्हाला असं सजेस्ट करेन ह्या व्यासपीठावरून की निश्चितपणाने तुम्ही चिवटपणाने जर त्या माहिती अधिकाराचा चांगल्या प्रकारे उपयोग केलात तर संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा तुम्हाला जाब द्यावा लागेल. ठीक आहे, थोडा ते वेळ घेऊ शकतात. आता हा जो लोकशाही आपण स्वीकारल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या काही लूपहोल्स आहेत ते आपल्याला ऍक्सेप्ट करायला पाहिजे आणि ह्या पळवाटा आहेत ह्या निर्णय कायदेतज्ञ निर्णय विधिमंडळाच्या निदर्शनास आणून त्याच्यामध्ये त्या बुजवता येतील. बरोबर. अहमदनगरहून आपल्याला आप्पासाहेब म्हणून विचारतात, बघूया त्यांना काय म्हणायचं. हॅलो हॅलो हॅलो. आमच्या गावात काम झालंय सर, आमच्या गावात काम. हा बोला. आता आपला प्रश्न सलग विचारा कृपया. हॅलो. आम्हाला माहितीच्या आमचे पाण्याचे काम जवळ झालेले आहेत सर, तर त्याचे काम पूर्ण करायची चौकशी आम्ही कशी कुठं करायची. एक मिनिट आप्पासाहेब, आपण कुठलं काम म्हणताय ते कुठल्या अखत्यारीत येतं? आता काम होऊन ते सारे मोडतोड झाली, सारे पडझड झाली. एक मिनिट, तुमचं काम जर जिल्हा परिषदच्या अखत्यारीत येत असेल
तुमचं काम राज्य सरकारच्या अखत्यारीत दीड येत असेल. महिन्याच्या आत सगळं तिकडे तिकडे झालंय. हॅलो. साधारणपणाने जर का आपण कुठलं काम कुठं समजा असं असेल, कदाचित त्यांच्या ही दिशाभूल होऊ शकते की राज्य सरकारच्या अखत्यारीतला एखादा रस्ता असेल आणि त्याचं काम चालू असेल, तुम्ही जिल्हा परिषद जर RTI टाकलात तर साहजिक तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार नाही. म्हणून पहिली गोष्ट की आपण माहिती मागतो म्युन्सिपालिटीच्या ताब्यात सुद्धा असू शकतो, म्हणजे ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल किंवा राज्य सरकार असेल, जिल्हा परिषद असेल, असे विविध स्तरावरती कामं चालतात. समजा तुम्ही एखाद्या जिल्हा परिषदेतल्या शाळेची माहिती मागवली आणि ती जर तुम्ही राज्य सरकारच्या सरकारी शाळेत तर तुम्हाला ती मिळणार नाही. तर मी त्यांना असं सल्ला देईन की काम कुठलं चाललं आहे हे पहिलं तुम्ही माहिती करून घ्या. तिथे आपली माहितीचा जो अर्ज गेला तो चुकीच्या ठिकाणी गेलेला नाही ना, कारण चुकीच्या ठिकाणी गेलं तर तुम्ही अशी अपेक्षा करू नका तिथे तुम्हाला आमच्याकडे नाही ह्यांच्याकडे पाठवा असं कळवतील. कारण पुऱ्या माहितीवर तुम्ही जाऊ नका. पुऱ्या माहितीवर गेलात तर कदाचित तुम्हाला थोडं किंबहुना जर 30 दिवसामध्ये तुम्हाला उत्तर नाही मिळालं तर का नाही मिळालं हे अपील अधिकाऱ्याकडे जायच्या अगोदर आपली काही चूक नाही ना. ह्याची किती वेळेला अनावधानाने सुद्धा राहते, हे मुद्दामून करतो अशातला भाग नाही. किती वेळेला आपण पोचपावती घेतलेली नसते त्यामुळे त्यांना लुपवलं. किती वेळेला आपण वरती आवश्यक ती माहिती लिहिलेली नसते, आपल्या मनामध्ये असतं की मी लिहिली. किती वेळेला त्याच्यावरती कोर्ट फी स्टॅम्प लावलेला नसतो. म्हणून माझे सजेशन तुम्हाला असं राहील की त्याची एखादी झेरॉक्स काढून आपण ठेवली तर आपल्याला नंतरही वाचता येते की आपण काय मागितलंय. मुख्य म्हणजे मला जेव्हा एखादा माहितीचा अधिकाराचा वापर करायचा असतो त्यावेळेला जिथे माहिती आपल्याला पाहिजे आहे अशा ठिकाणचे आधी पूर्णपणाने आपणच चौकशी करायची, आपणच त्याचा अभ्यास करत नाही आणि काही वेळेला मग अशा चुकीच्या पद्धतीचे अर्ज आपल्याकडनं लिहिला जाण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. हे करावं आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा लूपहोल आपल्याला मिळू नये यासाठी नेमकं काय कुठल्या प्रकारच्या स्टेप्स पाळणं गरजेचं आहे. शासकीय कर्मचारी किंवा शासकीय कार्यालयामध्ये अपलीय अधिकारी कोण आहे, माहिती अधिकारी कोण आहे ह्याची माहिती बाहेर लावलेली असते. किंबहुना जे निमशासकीय यंत्रणा आहेत म्हणजे बँक आहेत, विमा मंडळ आहेत किंवा जी कॉर्पोरेशन सेमी गव्हर्नमेंट तर त्यांना सुद्धा ते बंधनकारक आहे. तुम्हाला एक गोष्ट निश्चितपणे करता येईल की एखाद्या ठिकाणी जर ही माहिती लावलेली नसेल तर त्याच्यात सुद्धा तुम्ही ही ह्या ठिकाणी का लावली नाही हे कायद्याने त्यांच्यावर बंधनकारक आहे. पण कित्येक वेळेला नाव टाळाटाळ करले जाते. आणि दुसरी गोष्ट सांगतो की कित्येक वेळेला ते नावं विचारतात, पर्सनल नाव विचारायची जरूरत नाही ना. आपल्याला जर अधिकारी माहिती अधिकारी असेल तर तुम्ही माहिती अधिकारी म्हणून त्याच्या नावाने हे करा. फक्त पर्सनल माहिती कधी लागते, एखाद्या ठिकाणीच लागते की जो विशिष्टच माणूस एखादा तपास अधिकारी असेल, अमुक असेल तरच. त्यामुळे आपण ज्या ठिकाणी माहिती मिळवायची त्या ठिकाणी जर आपण त्या कार्यालयात बघितलं तर माहितीचं म्हणजे माहिती अधिकारी त्या ठिकाणी नेमलाय की नाही, अपील अधिकारी नेमलाय का नाही, त्याची पाटी बाहेर लावली की नाही, त्याचे तपशील लावलेत का नाही ह्याची सुद्धा आपण चौकशी करू शकतो. आणि ते जरी केलं तरी त्यांच्यावर दबाव येऊ शकतो. खरंय. माहितीच्या अधिकाराच्या खाली काहीतरी माहिती मागवतोय त्यावेळेला आपण जे लिहितो ते सुसूत्र असावं. कारण आपण एका बाजूने म्हणतो की ह्याला वकिलाची गरज नाही, तुम्ही स्वतः जाऊ शकता, लिहू शकता. ते लिहिण्यामध्ये सुसूत्रता यावी. ते लिहिणं म्हणजे टू द पॉइंट असावं. बरेच वेळेला असं होतं फापट पसाराच इतका असतो की त्या अधिकाऱ्याला सुद्धा एवढं वाचायला आणि त्याच्यातनं काढायला. तर ही थोडीशी प्रत्येक जबाबदार नागरिकाची आपण जर हक्क मागतोय तर आपल्याला कर्तव्याची पण जाणीव पाहिजे. तर ह्या दृष्टीने थोडं काही मार्गदर्शन करू शकाल. कसं आहे माहिती आहे का, जर तुम्ही माहितीचा अधिकाराखालचा जो विहित नमुन्यातला अर्ज जर घेतला तर त्याच्यामध्ये अगदी स्पष्ट हे आहेत की पहिलं तुमचं नाव, पत्ता, नंतर तुमची कुठली माहिती पाहिजे. आता किती वेळा काय होतं आपण सनावलीच देत नाही, मला 1976 पासून 80 पर्यंत माहिती पाहिजे. आपण जर असं विशिष्ट कालावधी जर त्या ठिकाणी दिला नाही तर ते माहिती अधिकाऱ्याला सुद्धा माहिती कुठली गोळा करायची हा त्याच्यापुढे प्रश्न येतो. दुसरी गोष्ट, माहिती भोंगळ स्वरूपाची असू नये की आम्हाला असं सर्व कळवा. सर्व कसं कळवणार, तुम्हाला काय नक्की पाहिजे, त्यातला कुठला भाग पाहिजे हे जर तुम्ही त्याला कळवलं तर त्याला तुम्ही असं लिहिलं की मला सगळं रेकॉर्ड कळव, कसं कळवेल, तो नाही कळवणार ना. म्हणून आपण त्याच्यात माहितीचा कालावधी असा त्याच्यामध्ये एक उल्लेख आहे. नंतर माहितीचं म्हणजे स्वरूप म्हणजे कसं की बा तुम्हाला त्याचं रेकॉर्ड पाहिजे किंवा त्याचं प्रक्रिया कशी केली ती पाहिजे किंवा त्या ह्याच्यावरती कुठल्या अधिकाऱ्यांनी शेरे मारले ते पाहिजे. हे तुम्हाला नक्की काय पाहिजे. इथे लिहिताना कसं लिहितात की ही निविदा मंजूर झाल्यापासून पैसे रिलीज करायपर्यंत सर्व, हे जर सर्व पाठवायचं झालं तर तुम्हाला पानाच्या पानं पाठवावं लागतील.
म्हणून प्रश्नकर्त्यांनी किंवा माहिती मागणाऱ्यांनी असं लिहायला पाहिजे की मला ह्या प्रकरणातले शेरे असतील तेवढे पाहिजेत किंवा ह्या प्रकरणात निविदा कुठल्या मागवल्या होत्या ते पाहिजे. हा जर तुम्ही निश्चितपणाने केला तर त्या माहिती अधिकाऱ्याला सुटसुटीतपणाने उत्तर देणं सोपं होतं. तिसरी गोष्ट, आपण किती वेळा पत्ता देत नाही आणि मग काय होतं की अजून आली नाही अजून माहिती. चौथी गोष्ट, त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट लिहिलं असतं की तुम्हाला माहिती कशी पाहिजे, टपालन पाहिजे का. टपालन पाहिजे असलं तर त्याला आपण पोस्टेज पाठवत नाही. किती वेळेला असं होतं की आपला पत्ता चुकीचा असतो. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या आणि जर व्यवस्थितपणे माहिती दिली आणि नेमकी माहिती मागितली आणि नेमक्या ठिकाणी मागितली तर तुम्हाला निश्चितपणाने त्या द्यावीच लागते. कारण नाही दिली तर त्याच्यावरती कारवाई होण्याची टांगती तलवार असते. अरुण आपल्याशी बोलतायत, सिल्लोडहून बोलतायत, ते बघूया आता काय म्हणतात. हॅलो, नमस्कार दोघांना. नमस्कार, बोला. सिल्लोड तालुक्यात माहितीचा अधिकाराचा अर्ज संबंधित एखाद्या कार्यालयामध्ये दाखल केला असता संबंधित अधिकारी मागितली निर्धारित वेळ तर देतात, मात्र अर्जामध्ये नमूद केलेल्या तक्रारीमध्ये एकही त्रुटी नसताना किंवा मागितलेल्या माहितीमध्ये पूर्णपणे तथ्य असतानाही जिथे अधिकारी अडसतात किंवा मागितलेली माहिती दडवण्याचा प्रयत्न करतात, अशा वेळेस फॉरवर्ड म्हणून ते नेहमी ठरवलेली उत्तर देतात की माहिती अपूर्ण आहे, माहिती सविस्तर विचारा, अर्जामधील हस्ताक्षर स्पष्टपणे दिसत नाही. अशा वेळेस मात्र अर्जदार नको ती कटकट म्हणून माघार घेतात. तर अशा स्थितीत अर्जदारांनी काय करावे? धन्यवाद. नाही, एक तुम्हाला सांगतो की जर तुमचं हस्ताक्षर बरोबर नाही किंवा माहिती चुकीची मागितली असं जर त्यांचं म्हणणं असेल तर त्याच्यावरतीही तुम्ही अपील करू शकता. अपील करायची कारणं तुम्हाला मी सांगतो मुद्दामून, की एखादी माहिती नाकारणं, एखादी माहिती अपुरी देणं, एखादी माहिती दिशाभूल करणारी देणं, एखादी माहिती द्यायला टाळाटाळ करणं, एखादी माहिती दडवून ठेवणं, एखादी माहिती नष्ट करणं, ह्या सगळ्यातली कुठलीही गोष्ट जर तुमच्या निदर्शनास आली तर ती तुम्ही अपील अधिकाऱ्याकडे अर्ज करा. मी सांगतो या ठिकाणी तुम्हाला की तुम्ही जर चिकाटी धरलीत आणि ते प्रूव्ह केलं किंवा ठीक आहे तो म्हणतो ना माझं हस्ताक्षर नीट नव्हतं, हा माझ्या अर्जाची झेरॉक्स कॉपी, मला सांग भाऊ कुठे याच्यामध्ये, अशा प्रकारे त्याचा जर पाठपुरावा केलात. कारण तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो की प्रत्येकाची, मगाशी मी सांगितलं की अजून हा कायदा पचनी पडायला काही कालावधी लागेल. त्यामुळे प्रत्येक अधिकारी, प्रत्येक माहिती अधिकारी हा साधारण आपल्या अंगाशी हे झंझट नको, बालन नको अशी त्याची एक टेंडन्सी आहे. ही टेंडन्सी बदलायला काही काळ जावा लागेल आणि ती बदलण्यासाठी आपण जर त्या नेटाने पाठपुरावा केला तर तुम्हाला हवी ती माहिती निश्चित स्वरूपात मिळेल. फक्त त्यांनी जे काय आक्षेप आहेत, कारण एक लक्षात घ्या, तुम्हाला जेव्हा ते माहिती देत नाही, माहिती द्यायला नकार देतो किंवा माहिती चुकीची देतो तेव्हा तुम्हाला त्याचं ठोसपणाने समर्थन करता आलं पाहिजे की नाही ही माहिती अपुरी आहे, त्या दिवशी असं असं झालेलं होतं किंवा विषय काय आहे तो मला माहीत नाही. परंतु ती जर तुम्ही प्रूव्ह केलं तर त्याला निश्चितपणाने दंडाची तरतूद आहे, त्याला माहिती द्यायला भाग पाडण्याची तरतूद आहे. एवढंच काय, खातेनिहाय चौकशी करून त्याच्यावर म्हणजे इंटरनल ज्याला आपण म्हणतो ना कारवाई, की त्याच्या पदावरती असेल तर त्याला हे रिव्हर्ट करणं, सस्पेंड करणं, अशी सुद्धा तरतूद त्यामध्ये आहे. फक्त आपण ज्यांनी जे कारण दिलं आहे ते कारण कसं चुकीचं आहे हे आपण सिद्ध त्या ठिकाणी आपल्या अधिकाऱ्याकडे करायला पाहिजे. समजा 30 दिवसाच्या मध्ये माहिती काय जी मागवली आहे ती देणं त्या अधिकाऱ्याला शक्य नसेल, त्याची अनेक कारणं असतील आणि ती अत्यंत पारदर्शक असतील असं आपण धरून चालू, तर त्या अधिकाऱ्याच्याकडनं काही अशी पत्र त्या माणसांना येतात का की बाबा आम्ही का देऊ शकलो नाही 30 दिवसाच्या आत, आणि ही पत्र आलेली अशी काही उदाहरणं आहेत का? हो, आहेत ना, निश्चितपणे आहेत. कित्येक वेळेला असं होतं की 30 दिवसात ती माहिती गोळा करणं शक्य नसतं. कित्येक वेळेला असं होतं की ती माहिती दुसरीकडेच असते. कित्येक वेळेला ती माहिती म्हणजे हे ओपन होत नाही, काही गोष्टी असतात. पण त्याच्यात त्यांनी 30 दिवसात त्याला उत्तर तरी द्यायला पाहिजे किंवा का नाही देत. किंवा कित्येक वेळेला असं असतं की समजा तुम्ही एक 25 पानांचं झेरॉक्स मागितलं तर तुम्हाला ते कळवतात की या 25 पानाचे 25 आणि 50 रुपये तुम्ही अमुक ठिकाणी पाठवून अमुक ठिकाणून माहिती घेऊन जा. मग ते पैसे भरल्याशिवाय ती माहिती मिळत नाही. पण त्यासाठी 30 दिवसात तुम्हाला काही ना काहीतरी उत्तर येणं अपेक्षित आहे. मग त्याचा पाठपुरावा कसा करायचा हा पुढचा भाग आहे, ते उत्तरावर अवलंबून असतं. पण निश्चितपणाने त्याला 30 दिवसामध्ये उत्तर द्यायला पाहिजे. आणि दारिद्र्य रेषेखालच्या लोकांना फक्त ह्याच्यामध्ये सूट आहे, अदरवाईज त्याला विविध नमुन्यात त्यांनी प्रत्येकाला किती शुल्क आकारलं. एखादी माहिती मिळाली, एखादी झेरॉक्स असेल, एखादी CD हवी असेल तर त्याला 50 रुपये असेल. म्हणजे आता हे शुल्क बदलू शकतं, तर त्यासाठी सुद्धा वेळ जाऊ शकतो. पण तसं तुम्हाला पत्र आलं पाहिजे. मग तुम्ही त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं असेल त्या ठिकाणी जाऊन ते शुल्क अदा केलं, त्या भरलं, त्याची पावती दाखवली की तुम्हाला ती माहिती मिळू शकते.
सगळ्या अधिकार आणि हक्क आणि कायद्यांच्या मध्ये असं म्हटलं जातं की हा जो अधिकार आहे हा कमीत कमी पैसे लागणारा अधिकार आहे. हो तर निश्चित. तो खरा आहे का? हो निश्चितच. आणि विशेष म्हणजे कुणालाही भारतीय नागरिक आहे त्या सगळ्यांना हा अधिकार आहे. आता तो कसा वापरायचा, किती जण त्रास देण्याच्या दृष्टीने सुद्धा, तुम्ही माझी जो म्हणालात की त्रास देण्याच्या दृष्टीने सुद्धा हे करतात की एखाद्या दारिद्र्य रेषेखालच्या ज्या माणसाला समजत नाही, जो अशिक्षित आहे, काय लिहिलंय समजत नाही, त्याची सही घ्यायची आणि माहिती मागवायची. पण दुसरी गोष्ट आहे की ही चांगलं, जसं आपण म्हणतो ना सुख्याबरोबर ओलं जळतं, त्याप्रमाणे जेव्हा लोकशाहीमध्ये आपण एखादी गोष्ट ही करतो. पण मी तर असं म्हणेन की जर कितीही कुणी त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी माहिती अधिकाराचं जर दप्तर किंवा त्याचं रेकॉर्ड जर क्लिअर असेल किंवा त्यांनी जर व्यवस्थित काम केलं असेल तर 10 वेळा का त्यांनी माहिती मागून देणार, बरोबर, त्याला तो देऊ शकतो. आणि मी किती वेळा माहिती दिली हेही तुम्ही पुढे हे करू शकता की बा मी आजपर्यंत हीच माहिती 20 वेळा दिली, हेही रेकॉर्डवर राहतं, कारण त्याचा अर्ज असतो. त्यामुळे त्याची घाबरून जायचं कारण नाही. कदाचित त्यामुळे कंटाळा येईल, त्यामुळे आपल्याला त्या माहिती अधिकारालाही त्रास होईल की अरे बा रोज हेच माहिती काय द्यायची. पण निश्चितपणे तुम्ही त्या ठिकाणी काम करता म्हटल्यावर ती आपली जबाबदारी आहे आणि ती आलेली ही स्वीकारणं हे आपलं काम आहे. ह्या दृष्टीने अशा ह्यांनी ते करायला पाहिजे. ही त्याची मनोवृत्ती बदलली पाहिजे आणि जो अर्ज करणार आहे त्याची मनोवृत्ती बदलली. अरे एकदा माहिती मागवल्यानंतर वेगवेगळ्या नावाने तीच माहिती मागण्यामध्ये काय अर्थ आहे. थोडासा गैरवापर ह्या मुद्द्याकडे आता आपण येऊया की गैरवापर होण्याचे मुद्दे कुठले आणि गैरवापर होतोय असं जर लक्षात आलं तर त्याच्यासाठी आणखीन काही वेगळ्या गोष्टी, वेगळी लोक काही त्याच्यासाठी जागरूकपणाने काही करू शकतात का? 2 गोष्टी आपल्याला याच्यामध्ये बोलता येईल की गैरवापर जो आहे तो जनरली वैयक्तिक स्वरूपाच्या ह्याच्यामध्ये येतो की एखाद्याला त्रास द्यायचा किंवा एखाद्याच्याबद्दलचा आकस मनामध्ये. आता ह्या ठिकाणी आपल्याला ह्या कायद्यामध्ये सुधारणा पण करता येतील. निर्णय तज्ज्ञ मंडळी आहेत, निर्णय विधिमंडळातले अभ्यासू, निश्चितपणे काही आमदार असेही आहेत की त्याच्यावर खूप अभ्यासही केलेला आहे की खरोखर एकच विशिष्ट माहिती का मागवली जाते किंवा त्याला प्रतिबंध करता येईल का, अशा टाईपची त्याच्यामध्ये आपल्याला सुधारणा करता येईल. किंवा आणखीन दुसरी गोष्ट की जी माहिती ओपन आहे ती तुम्ही अमुक ठिकाणून ईमेलवरनं तुम्ही बघू शकता, अशा प्रकारची सुद्धा की ती मागवायची जरूर नाही, तुम्ही कुठनंही मागवू शकता. पण कशा प्रकारची अडचण येते त्यावर त्या सुधारणा अवलंबून राहतील आणि त्याला गैरवापर. पण सगळ्यात जसं म्हणतात ना मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, की ड्रायव्हरनी जसं स्वतःच त्यावर कंट्रोल करा, तसं या माहिती अधिकाराचा जर नागरिकांनी स्वतःहून चांगल्यासाठी उपयोग करायचा ठरवलं तर निश्चितपणे ह्याची सुद्धा वेळ येणार नाही. आणि जर अधिकाऱ्यांनी खरोखर व्यवस्थित माहिती ठेवली तर या माहिती अधिकाराचा उपयोगच नाही. जर तुम्हाला जर एखादी गोष्ट मी सांगितली की अमुक केलेलं मला सांग, हो हे मी असं केलंय, ते जर कायद्यानुसार परत मागायची जरूरच काय ना. तो माहिती अधिकाराचा गाभाच त्यातला निघून पडतो. आज माहिती अधिकाराला स्वरूप किंवा महत्व का आलंय की ज्या ठिकाणी काहीतरी भ्रष्टाचार झालेला आहे, ज्या ठिकाणी काहीतरी अनियमितता आहे, ज्या ठिकाणी काहीतरी नियमाच्या वेगळं केलेलं आहे, त्यावेळेलाच त्याची भीती वाटायची जरूर आहे ना. नाहीतर तुला रेकॉर्ड पाहिजे दिलं. बरोबर. नरेश महाजन आपल्याशी बोलतायत, नाशिकहून बोलतायत ते. बोला. हॅलो. हा बोला. नाशिक सार्वजनिक वाचनालयाला हा माहितीचा अधिकार लागू आहे का? 1 मिनिट. त्याला अनुदान मिळतं का हा एक महत्वाचा भाग आहे. शासकीय जर अनुदान त्यांना मिळत असेल तर निश्चितपणाने लागू आहे. कारण सार्वजनिक वाचनालय आपण म्हणतो पण किती वेळेला त्याच्यामध्ये असे शब्द वापरले जातात आणि जर सार्वजनिक वाचनालय म्हणून त्याला जर ग्रंथालय म्हणून अनुदान मिळत असेल तर निश्चितपणाने त्याला लागू आहे. म्हणजे अनुदानाचा प्रश्न आहे. जिथे गव्हर्नमेंट हे असायला पाहिजे तिथे तुम्ही हे सगळ्या गोष्टी करू शकता. जेव्हा माहितीचा अधिकाराचा आपण वापर करतोय तर त्यावेळेला जबाबदारी, जसं आता तुम्ही म्हणालात की प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून आपल्याला नक्की ह्याच्यामध्ये काय पाहिजे आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे आणि उगीच कोणाला तरी त्रास द्यायचा आहे म्हणून ह्याचा दुरुपयोग करता कामा नये. हेच होत असताना जर एखादं कारभार सुव्यवस्थित आणि सुरळीत चालावा आणि तो जर होत नसेल तर एक नागरिकांची मदत सुद्धा घेण्याची जी काही एक म्हणजे जो खुली गोष्ट आहे तर त्याच्यामध्ये नागरिकांचा सहभाग असावा. जितकं तुम्ही त्यांना सहभागी करून घ्याल तितके हे सगळे पारदर्शक कारभार राहील. तर असं तुम्हाला वाटतं का? आणि असं जर व्हायचं असेल तर नागरिक
आणि ते संबंधित खातं ह्यांचं एकमेकांशी असलेलं जो एक चांगला संबंध आहे किंवा संवाद आहे, हे संवाद कदाचित ह्याच्यातल्या काही गोष्टी कमी करू शकतील. हो, निश्चितपणे करू शकतात. आता तुम्हाला म्हणजे ग्रामीण पातळीवरचं उदाहरण द्यायचं तर ग्रामसभा आहे. जर तुम्ही गावातलं कारभार चालवताना ग्रामसभेवर सगळी माहिती दिली तर गावातल्या लोकांना माहितीचे अधिकार वापरायची जरूरच नाही. कित्येक वेळेला तुम्ही बघा की पोलीस हल्ली शांतता कमिटी असते, मोहल्ला कमिटी असते, की त्यांना काय नक्की अभिप्रेत आहे हे जर सांगितलं तर तिथल्या लोकांना माहितीच्या अधिकारात जायची जरूर सुद्धा होत नाही. किंबहुना ही जी माहिती आहे, माहिती आयोगाचं हे कामच आहे की निर्णय माहिती संकलित करणं आणि ती प्रसिद्ध करणं. ती जर प्रसिद्ध वेळोवेळी होत असेल तर तुम्हाला जरूरच नाही ना. आज तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. महसूल खात्याचं संगणकीकरण झालं. जर संगणकीकरण झालेलं आहे ह्याच्यावर अपडेटपर्यंत म्हणजे अगदी आजच्या 2015 पर्यंत जर तुमचे 7-12 त्याच्यावर मिळत असतील तर तुम्हाला तलाठ्याकडे जायची जरूरच नाही ना. पण दुर्दैव असं होतं की आमचं 2012च्या पुढे तो अपडेट झालेलं नसतं. मग ह्यासाठी हे जर टाळायचं असेल, माहितीच्या अधिकारात तो जातो कधी, जेव्हा तो उद्विग्न होतो किंवा त्याची एखादी गोष्ट पुरी होत नाही तेव्हा जातो. कुणाला काय हौस नसते. आता एखादे असतील की 10% नक्की असतील की ते मुद्दामून, ज्याला म्हणजे आपण मास्टर लिटिगेटर्सच म्हणतो, की ज्यांना ते कोर्ट कचेऱ्या करायचीच हौस आहे. पण ते हे समजून घेतलं पाहिजे की समाज एकदा आपण ॲक्सेप्ट केल्यानंतर चांगलं वाईट हे येणारच. पण ही जर आपण यंत्रणा ही केली की आपण एखादी गोष्ट सांगितली, आता उदाहरण सांगतो की इंटरनेटवर ही माहिती मिळेल, मग इंटरनेट तुमचं सगळीकडे दिसलं पाहिजे किंवा तुमच्याकडे तेव्हा लाईट असला पाहिजे किंवा त्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चर आपण म्हणतो त्या सगळ्या जर अवेलेबल असतील तर तुमच्याकडे तो माणूस येणारच नाही. म्हणून पहिल्यांदा जे अधिकारी आहेत, जे कार्यालय आहेत, त्यांनी जर आपली माहिती, आपलं रेकॉर्ड अपडेट ठेवलं, बाहेर कुणालाही दाखवायची तयारी दाखवली, त्याच्यामध्ये गोपनीयतेचा उगाच अवडंबर माजवलं नाही तर निश्चितपणाने ह्यातल्या अर्ध्या तक्रारी कमी होतील. आणि पहिल्यांदा नवलाईचे 9 दिवस असतात ना, तसं पहिल्यांदा कसं फोन आला की आपण 4 वेळा उगाचच करतो. तद्वत अजून हा माहिती अधिकार नवीन आहे की बरं मी टाकलं, मला अमुक माहिती मिळाली. आज याशी काही संबंध नसतो. आता विदर्भातला एखादा हा चालू आहे का नाही, ठीक आहे, चालू आहे का नाही, मी जर एखादं माहितलं तर प्रॅक्टिकली हे नसतं, पण कायद्याने द्यावं लागतं. असंही काही लोक आहेत, पण ते हळूहळू ही कमी होईल. भास्कर यांचा फोन आहे आणि ते नाशिकहून बोलतात. हॅलो. हॅलो. हा, बोला. मॅडम, मला प्रश्न असा विचारायचा आहे. हॅलो. हा, आपला प्रश्न सलग विचारा, आम्हाला ऐकू येतोय. मॅडम, मी एक वर्ग 4 कर्मचारी आहे. तर सर मला असं आहे की माझं वर्ग 3 साठी पदोन्नती हवी आहे. तर सदर याच्यासाठी पदोन्नतीसाठी आमच्याकडनं काही पैसे मागितले जातात. तर मॅडम आम्हाला असं म्हणजे तिथं आम्हाला माहितीचा अधिकार विचारू शकतो का मी, तिथे जागा किती खाली आहे, पदोन्नतीसाठी काय आवश्यक आहे? नाही, यांचा थोडासा गोंधळ होतोय की माहितीच्या अधिकाराखाली तुम्ही पदोन्नती इंटरनल जेव्हा तुमचं कार्यालयीन कामकाज असतं त्यात निश्चितपणे तुम्ही मागू शकता. पण त्यासाठी वेगळी यंत्रणा आहे. म्हणजे समजा तुम्हाला पदोन्नती मिळत नसेल, तुम्ही जर राज्यशासन कर्मचारी असेल त्यासाठी मॅट आहे. समजा तुम्ही कामगार असाल तर त्यासाठी कामगार आयुक्त म्हणून एक आपल्याकडे यंत्रणा आहे. ती नसेल तर लेबर कोर्ट आहे, म्हणजे ज्याला कामगार न्यायालय म्हणतात. त्या ठिकाणी तुम्ही दाद मागू शकता. पण तुम्ही जर तिथले एम्प्लॉई नसाल, तिथले जर कर्मचारी नसाल आणि जर एखाद्याला माहिती हवी असेल की ह्या कार्यालयात किती कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, किती ह्याच्यामध्ये नोकरीच्या संधी आहेत, हे इतर माणूस म्हणजे लेमॅन, ज्याला बाहेरचा म्हणजे थर्ड माणूस म्हणतो, तो मागू शकेल. माझ्या मताने तुम्ही माहितीच्या अधिकारात ही गोष्ट बिंग ए एम्प्लॉई मागू शकत नाही. माहितीच्या अधिकाराच्या बद्दल अजूनही लोकांच्या मनामध्ये खूप अशी नकारात्मक भूमिका आहे की आम्ही ते पाठवलं तर येणारच नाहीत त्याची उत्तरं आली तरी आम्हाला ॲपिलेटमध्ये जायला लागेल, तिथून काहीतरी झालं की म्हणजे हा वेळ काढणारा आणि त्याच्या मनाने पदरात कमी हे देणारा असा कुठेतरी एक लोकांच्या मनात त्याच्यामध्ये एक निगेटिव्ह हे आहे. तर ते निगेटिव्हिटी जाऊन त्याच्यात सकारात्मक बदल व्हावेत म्हणून काही आपलंच चुकतंय का? नाही, 2 गोष्टी आहेत. तुम्हाला मॅडम एक सांगतो की पहिली गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या जरतरच्या आहेत. म्हणजे आधी कोंबडे आधी अंडा अशा प्रकारचे की एक समजा गावाचा तलाठी घ्या की तो मला माहिती देत नाही हे जेव्हा म्हणतो तर त्याच्यावर जबाबदारी किती असतात ही आपल्याला बघायला पाहिजे. की त्याला तुम्ही सांगणार की शिधा वाटपाचं काम तू कर, जनगणनेचं तू काम कर
निवडणुकीचं का आलं की तू काम कर, कुठे पंचनामे तू कर, मग ह्या याच्यामध्ये एक माणूस कुठे पुरा पडेल. आज अशी अवस्था आहे की प्रत्येक गावाला तलाठी नेमण्याची अवस्था आहे. प्रत्येक गाव म्हणजे तिथे कर्मचारी वर्ग अपुरा पडतो. आता बँकांची सुद्धा तीच अवस्था आहे की आवश्यक तेवढे आज सांगा की इतक्या लोक उपयोगी अशा योजना आहेत की ज्या राबवल्या जातात बँकांमार्फत. पीक योजना आहे, कर्ज योजना आहे, कित्येक कुक्कुटपालन योजना. मग ह्या सगळ्यांना तेवढा स्टाफ सुद्धा त्यांना जरुरीच आहे ना. कारण होतं काय माहिती आहे का, एखादं चुकीचं झालं की त्या माणसाला धरलं जातं, पण तो जर समजा रात्री 9 पर्यंत काम करत असेल तर ते गृहीतच धरलं जात नाही. आणि मग त्या ठिकाणी जनतेची भावना नक्की होती की नाही बाबा तलाठी गावात भेटणारच नाही. अरे हो भेटणार नाही बरोबर आहे, पण तो त्याला तहसीलदार जर मामले जर कायम तालुक्यालाच बोलवत असेल तर तो कसा भेटेल. बरोबर. सुग्रीव शिरसाट आपल्याशी बोलतायत आणि ते लातूरहून बोलतायत. बघूया त्यांना काय विचारायचंय. हा मॅडम बोला. हा मॅडम, माझा प्रश्न असा आहे, मी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र माझं हरवलं होतं. हॅलो बोला. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हरवलं होतं, त्यासाठी मी पूर्ण पेपर दाखल केले त्या ऑफिसला. तर ते दाखल करून ही उगा हे द्या ते द्या टाळाटाळ करतात. म्हणजे त्यांना काय जर काही वेगळं काही पाहिजे असलं त्याच्यासाठी ते उगा टाळाटाळ करतात. एक नाही हॅलो तुम्हाला. हा बोला. हा आपला प्रश्न नेमका काय आहे. मी पूर्वी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र ऑफिसतर्फे घेतलं होतं आणि ते नंतर हरवलं गेलं. बरं. आणि त्याच्यासाठी मी दुसरे पेपर पूर्ण त्यांना सादर केले तरी ते सुद्धा मला आता परत म्हणजे ते देत नाहीत. काहीतरी त्यांना पाहिजे असं वाटत असेल तेव्हा ते देत नाहीत ना. नाही मी तुम्हाला या बाबतीत सजेस्ट करेन की तुम्ही जे अर्ज केलेला आहे प्रकल्प. हा सरांचं उत्तर ऐका तुम्ही. प्रकल्पग्रस्ताचं तुमचं प्रमाणपत्र हरवलं आहे आणि ते तुम्हाला मिळत नाहीये आणि ते मिळवण्यासाठी काही मागणी आहे की काय असं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचा रोख वाटतोय. तर मी तुम्हाला असं सजेस्ट करीन की तुम्ही माहितीच्या अधिकाराखाली माझा अमुक दिवशी पाठवलेल्या अर्जाचं काय केलं अशी माहिती विचारू शकता का. मग त्याला का उत्तर दिलं नाही, मग ते त्याचं उत्तर तुम्हाला आल्यानंतर त्याच्या पुढे कारवाई काय करायची. पण तुमची माहिती बरोबर आहे का नाही एकदा खात्री करून घ्या. हा मग त्यांचं असं म्हणणं आहे की ते प्रत्येक वेळेला काहीतरी वेगवेगळी माहिती मागवतात. हो पण हे प्रत्येक वेळेला झालेलं आहे. म्हणजे लोकांच्या मनामध्ये असं आहे की आम्ही काहीतरी अर्ज केला की त्याची उत्तरं आमच्या पद्धतीने यायला हवीत. हे मी जे नकारात्मक तुम्हाला म्हणते, आपण काहीतरी चुकलो असू किंवा आपल्याकडनं सुद्धा ह्या चुका होऊ शकतात, त्यांना जी माहिती हवी आहे ती आपल्याकडे नसेल तर आपल्याला तसं सांगायला पाहिजे ना. माझ्याकडे हे एकाच बाजूने जे शिवधनुष्य चाललंय ना त्याच्यावरती मला म्हणजे हा एका प्रकाराने गैरवापर करतोय का आपण, असा थोडासा आपल्यालाही आपल्या मनाला प्रश्न विचारायला पाहिजे असं नाही. आता तुम्ही ह्याच आत्ताच उदाहरण जर घेतलं तर कदाचित असंही असेल की त्यांचं प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र हरवलं त्याची त्यांनी पोलीस कंप्लेंट केली का, कदाचित नसेल. मग केली नसली तर मग ते गहाळ झालंय का, मग त्याचं प्रतिज्ञापत्र दिलंय का, हे असे प्रश्न अनेक असतात. म्हणून काय होतं माहिती आहे की एखादी वैयक्तिक जेव्हा तुम्ही हा प्रश्न विचारता तेव्हा त्याचे आतमध्ये नक्की काय आहे ह्या गोष्टी आपण जाणून घेतल्याशिवाय समोरच्या माणसाला सुद्धा काहीतरी बाजू आहे हे आपण पहिलं ऍक्सेप्ट करायला पाहिजे. लोकशाहीमधला हा एक मेन आहे की समोरच्या माणसाला मुद्दा येतो सगळ्यात. माहितीचा अधिकार हा कायदा आला आणि त्याची उद्दिष्ट आणि हे सगळं आपल्याला माहित असताना आज आपण कुठेतरी त्या कायद्याचा उत्तम वापर करतोय असं तुम्हाला वाटतं का, किंवा त्या कायद्याने खरोखरच काहीतरी बदलतंय असं तुम्ही म्हणू शकाल का. मी तुम्हाला निश्चितपणे सांगेन की काही प्रमाणात दुरुपयोग जरी झाला असला तरी कित्येक घोटाळे कित्येक मोठमोठे म्हणजे जे आपल्याला कल्पना पण करू शकत नाही असे घोटाळे पण ह्यानी बाहेर पडलेले समोर आलेले आणि लोक त्यामुळे आज एवढं निश्चित झालं की ठीक आहे अंधुक्षी का होईना पण लोकांच्या मनात आशा निर्माण झाली. तुम्ही रेल्वेच्या बाबतीत बघा, कित्येक वेळेला अनुदानाच्या बाबतीत बघा, कित्येक वेळेला दुष्काळाच्या बाबतीत बघा, ह्या बाबतीत निश्चितपणाने फायदे झालेले आहेत आणि ह्या माहितीच्या अधिकाराखाली मोठमोठी प्रकरणं सुद्धा बाहेर आलेली. आणि मी असं म्हणणार नाही की याचा दुरुपयोग झाला नसेल, कदाचित जास्त सुरुवातीला जास्तही झाला असेल, पण हे एक नक्की हत्यार आहे आणि ते हत्यार हाताला लागेल म्हणून फेकून द्यायचं नाही. ते निश्चित व्यवस्थित मॅन करून आवश्यक तेव्हा जर वापरायचं जर ठरवलं तर निश्चितपणाने ते तुम्हाला उपयोगी पडेल. फक्त एखादं हत्यार हे कायम वापरलं तर ओथट होतं. म्हणून त्याचा योग्य वेळेने योग्य ठिकाणी जर आपण वापर केला तर निश्चितपणाने भारतातल्या जनतेला मिळालेलं हे एक हत्यार आहे आणि त्याचा त्यांनी सुजाणपणाने वापर करावा असं मी या ठिकाणी म्हणजे जागरूकपणाने ते जर एकत्र आले आणि त्याचं आपल्या सगळ्याच लोकांचं जर एक संघटन झालं आणि संघटित शक्तीने बरोबर जर आपल्याला काय पाहिजे असेल ते आपण काढून घेतलं तर मला असं वाटतं की याचा पुष्कळसा वापर होऊ शकेल आणि खरोखरच त्याच्यासाठी अनेक लोकांनी अनेक गोष्टी
आपल्या त्याग करून त्याग करून जिजवलेल्या गेलेल्या, त्याचा निश्चित, काहीतरी आपल्याला निश्चित. ह्याचा उपयोग होऊ शकेल. स्वच्छ कारभार आणि स्वच्छ ह्याची जी आपण अपेक्षा करतोय त्या अपेक्षेत आपण सुद्धा सहभागी आहोत असं तुम्हाला वाटतं की नाही? हो, निश्चित. आपण सुजाण नागरिक म्हणून मी निश्चितपणे सांगेन की माहितीच्या अधिकाराचा जरूर वापर करा आणि नसेल तर तुम्ही फक्त त्याच्यामध्ये द्वेष बुद्धीने करू नका, म्हणजे प्रेज्युडाइज माइंड ज्याला म्हणतो ते न जर केलं नाही तर निश्चित तुमच्या मागे जनताच काय सगळेजण उभे राहतील आणि जेव्हा तुमचा हेतू शुद्ध असतो तेव्हा त्याला अंधेर आहे लेकिन देर नाही ही निश्चितपणे तुम्हाला हे करता येईल. आणि माहितीच्या अधिकारावरती तुम्ही इथे आलात आणि खूप चांगलं आम्हाला पारदर्शकपणाने आणि मनमोकळेपणाने ही चर्चा केलीत त्याच्याबद्दल सखी सह्याद्रीतर्फे मी अगदी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. मलाही तुम्ही संधी दिलीत त्याबद्दल धन्यवाद.